स्वर्गीय अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे पिंकी माळीच्या घरी दाखल झाल्याचं कळत आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पिंकी माळी जो विमान अपघात अजितदादांच्या विमानाचा झालेला होता त्यामध्ये पिंकी माळी ही देखील एक होती जिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिच्याच घरी तिच्या कुटुंबाची भेट घेण्याकरता आता जय पवार दाखल झाल्याचं कळत आहे। त्याची दृश्य आपल्याकडे आलेली ज्यात आपण बघू शकतो की या कुटुंबाचं सांत्वन करण्याकरता जय पवार जे आहेत त्यांच्या भेटी करता त्यांच्या घरी मुंबईतल्या घरी दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील पिंकी माळीच्या वडिलांची भेट घेतली होती। त्यांची आई म्हणजे पिंकी माळीची आई ही प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होती आणि त्यांची विचारपूस करण्याकरता ते गेलेले होते आणि आता जय पवार तिथे गेल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटे आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, जय पवार पिंकी माळी यांच्या कुटुंबाच्या भेटी करता पोहोचलेले आहेत, नेमकं काय कारण? नक्कीच आपण पाहू शकतो पिंकी माळी जी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिवंगत अजित पवार यांच्या ज्या विमान दुर्घटनेची कॅबिन क्रू होती पिंकी माळी यांच्या घरी आहे जे वरळी येथील जय पवार जे आहे ते पोहोचलेले आहेत। अगदी त्यांच्या सांत्वनपरी भेट जी आहे ती भेट सांगितली जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या पिंकी माळींच्या घरी जे आहेत अनेक राजकीय नेते असतील, जय पवार माफ करा रोहित पवार असतील, त्याचबरोबर अनेक जे आहेत ते राजकीय नेते जे आहेत त्यांनी भेट दिली होती आणि आता त्यानंतरच जय पवार यांची देखील भेट घेतलेली आहे। अगदी काही वेळापूर्वी त्यांची भेट घेतली, सांत्वनपरी भेट असल्याची जी आहे ती सांगण्यात येते। परंतु काही दिवसांपूर्वी देखील पिंकी माळींची यांची आईची तब्येत देखील जी आहे ती खालावली होती। त्यानंतरच अगदी आता पुन्हा एकदा जे आहे ते जय पवार यांच्या भेटी माफ करा जय पवार हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि ही सांत्वनपरी भेट असल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे। तर जय पवार हे पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत। ही सांत्वनपर भेट असल्याचं कळतंय। दादांच्या निधनानंतर आता जय पवार या अपघातातल्या आणखीन एक व्यक्ती म्हणजे पिंकी माळी ज्यांचा या अपघातात मृत्यू झालेला होता त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। मलाही वाटतं का अजित पवार यांचा मृत्यू जो आहे तो केवळ अपघात नाही तर घातपात आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेईल तेव्हा तुम्हाला सगळी माहिती मिळेल। कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे? तुम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या का? कुटुंबाची परिस्थिती काय? आईची तब्येत बरी नाहीये त्यांच्या पिंकी माळींच्या आईंशी आम्ही आता बोललो। एक मुलगी नाहीतर मुलाचं आणि आई वडिलांचं नात एवढं जवळचं असतं की मला पण माहिती, मी पण एक मुलगा आहे, हे दुःख काय एवढं सहजासहज मनातनं जाणार नाहीये। आणि आता आम्हीच सगळे एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोललो। ते आज इथं घरी आलेत पण त्यांची तब्येत अजून व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे उद्या मी एका डॉक्टरांशी बोललोय, त्यांना उद्या ज्युपिटरमध्ये शिफ्ट करतील आणि तिथं तशी त्यांची तपास होईल आणि त्यांची काळजी घेतली जाईल। रोहित पवार एक महत्त्वाची बातमी समोर येते। जय पवार 18 मजले हे पायी खाली उतरलेले आहेत। लिफ्टचा आवाज आल्यामुळे लिफ्टचा वापर करणं टाळलेला आहे। लिफ्टचा धोका टाळण्यासाठी जय पवारांकडून ही काळजी घेण्यात आली आहे। अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळी यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर जय पवार 18 मजले पायऱ्यांनी उतरून खाली आले। पिंकी माळी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जय पवार आलेले होते, मात्र लिफ्टमधून आवाज आला आणि बिघाड झालेला कळल्यानंतर त्यांनी थेट 18 मजले पायऱ्या उतरत ते खाली आलेले आहेत। श्रीकृष्ण आवटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, आपण बघितलं होतं खरं तर जय पवार भेट देण्यासाठी आलेले होते पिंकी माळी यांच्या घरी, मात्र काय नेमकं घडलेलं आहे? 18 मजले पायऱ्या उतरत ते खाली आल्याची बातमी समोर येते। अगदी अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळी यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी गेलेले जय पवार यांनी इमारतीतून खाली येताना जो आहे तो वेगळाच निर्णय घेतलेला समोर आलेला आपल्याला पाहायला मिळाला। अगदी पिंकी माळी यांच्या कुटुंबियाची सांत्वनपरी भेट घेऊन झाल्यानंतर जय पवार हे जे आहे ते तब्बल 18 मजले पायरे जे आहे ते उतरून खाली आलेले आपल्याला पाहायला मिळाले। अगदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लिफ्टचा वापर टाळत जो आहे तो पायऱ्यांचा मार्ग निवडला आणि लिफ्टमधील एकंदरीत जो तांत्रिक बिघाड किंवा लिफ्टमधील वायर किंवा रोप मधून येणाऱ्या आवाजामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल जय पवार जे आहे ते 18 माळे पायऱ्यांनी उतरून खाली आपल्याला पाहायला मिळाले। पिंकी माळी यांचं राहतं घर अगदी दिवंगत
पिंकी माळी यांचं राहतं घर सेंच्युरी हाईट्स प्रभादेवी येथे जे आहे ते वास्तव्यास त्यांचं कुटुंब जे आहे ते त्या ठिकाणी राहत आहेत आणि याच ठिकाणी जय पवार देखील जे ते भेटीसाठी आले असता लिफ्टमध्ये तांत्रिक किंवा एक त्यांना अंदाज व्यक्त झाल्यानंतर त्यांनी पायऱ्यांचा मार्ग जो आहे तो निवडलेला आपल्याला पाहायला मिळाला. बरं कृष्ण, काय नेमकं घडलेलं होतं? कारण 18 मजले आहेत म्हणजे बऱ्याच पायऱ्या आहेत. कसा नेमका आवाज आलेला होता किंवा काही तांत्रिक बिघाड झाला असं काही स्पष्ट झालेलं होतं का? अगदी तांत्रिक बिघाड नाही म्हणता येणार अमित, पण एकंदरीत जो लिफ्ट जेव्हा जय पवार यांनी जे आहे ते कुटुंबियांना भेट घेण्यासाठी जेव्हा वरती जात होते तेव्हा लिफ्टमध्ये एंटर केल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर त्यांना एक वायर किंवा जो रोप असतो, जो एक कनेक्टिंग असते, जी एक वजन असतं ज्या लिफ्टमध्ये वर खाली होतो तेव्हा अप्स अँड डाऊन्स होते, एक सायकल असते, त्या सायकलमधून किंवा त्या वायर्स मधून आवाज जो आहे तो एकंदरीत जय पवार यांना ऐकू आला. त्यामुळे त्यांनी तो थेट निर्णय जो आहे तो पायऱ्यांनी जाण्याचा निर्णय घेतला, कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा पाऊल जय पवार यांनी उचललेला आपल्याला पाहायला मिळालं. बरं, धन्यवाद कृष्ण या माहितीसाठी.